एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा तुम्ही सत्तेत आलाय म्हणजे आयुष्यभर सत्तेतच बसाल असं काही नसतं. पण या सगळ्या बालहट्टामध्ये पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जीचं जे आविर्भाव होता, सत्तेतून तुम्हाला सुद्धा कुणीतरी पराभूत करू शकतं. तुमच्या विचारांच्या विरोधातले लोक बहुसंख्येनं तुमच्या विरोधात आलेले आहेत आणि तुमच्याकडे कुणीच नाही. तुम्ही 2-4 जण मिळून त्या सत्तेच्या विरोधात, एक बोटावर मोजण्या एवढ्या 1-2 महिला सत्ताधारी बलाढ्य ज्यांनी देश काबीज करायला ताब्यात घेतलाय त्यांच्या विरोधात तुम्ही लढताय, त्यांची ताकद जास्तच असणार आहे, हे नाकारता येणारी गोष्ट नाही. त्याच्यासाठी आम्हाला हरवलंय. आणि मग हे बघा, अख्ख्या देशाला नाही जगाला माहिती ईव्हीएम मध्ये घोटाळा होतोय, इलेक्शन कमिशन भारतीय जनता पार्टीचं काम करतंय, किंवा सगळ्या केंद्रीय एजन्सी सरकार सोयीनं सगळ्यांच्या विरोधात वापरतंय, हे जग जाहीर आहे. हे सगळं सगळ्यांना मान्य असून तुमच्याकडं एवढी ताकद आहे का की त्यांना सत्तेत येऊ नाही द्यायची? त्यांना हजारो यंत्रणा आणि कार्यकर्ते आणि वेगवेगळी लोक मदत करतायत. तुमच्याकडे बोटावर मोजणे एवढी लोक आहेत आणि तुम्ही त्यांच्या जीवावर सत्ता वाचवण्याचा प्रयत्न पहिल्यांदा तुम्हाला करावा लागला, ती मिळाली नाही, सत्ता गेली आणि मग रडीचा डाव कशाला, हा मला पडलेला साधा प्रश्न आहे. आता जिंकलंय म्हणल्यावर सत्ता सोडायची, पण ते कशा सत्तेमध्ये आले याचं आत्मपरीक्षण करून तुम्ही जनतेसमोर मांडा. एक भारतीय नागरिक म्हणून माझा हा साधा सरळ प्रश्न आहे.